मी डॉक्टर सुनीता मोडक, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती। आज जळगावमध्ये संस्था बांधणी परिषद आपण घेतली। त्या परिषदेचे मुद्दे असे होते की ज्या गठीत संस्था असतात संस्था बांधणीच्या, तर त्या प्रत्येक स्वयंसेवी संस्थेसाठी पेपर्स कसे असले पाहिजे, त्याचे प्रमाणपत्र जर नसतील तर ते कसे तुम्ही नियोजनबद्ध काढून आणि त्यासाठी फाईल बनवली पाहिजे। नंतर ती CSR फंडाला आपण कशी टाकली पाहिजे, तर त्याच्यातून प्रत्येकाचं उद्दिष्ट जे काम करण्याचं ध्येय धोरण त्यांनी ठेवलेलं आहे तर ते उद्दिष्ट त्याच्यातून साध्य होऊ शकतं। कारण मोडकळीस आलेल्या समाजामध्ये भरपूर साऱ्या संस्था आहेत, पण त्यांचं चलबिचल झालेलं आहे, त्यांना मार्गदर्शन मिळत नाहीये। त्यांना एवढंच वाटतं आहे की आपण चॅरिटी कमिशनर ऑफिसला गेलो, तिथून 2 प्रमाणपत्र काढले आणि त्याच्यातून आपण रिटर्न भरलं, ऑडिट भरलं, म्हणजे आपली संस्था स्थापन झाली। तर ह्या ज्या अर्धवट अज्ञानामुळे बऱ्याच संस्थांचा जे संस्थापक काम करतायत, महाराष्ट्राला देशाला बळकटी देण्याचं काम करतायत, अनेक संस्थांचा हा ध्यास आहे की आम्हाला पुढे जायचंय, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, पण करताना त्यांना एवढंच वाटतं आहे की नक्की मार्गदर्शन कुठे मिळेल। मग ते मार्गदर्शन आज आम्ही जळगावकरांसाठी ओपन करून दिलेलं आहे आणि इथपर्यंत आम्ही पोहोचून जळगावमध्ये ही परिषद घेतलेली आणि सकाळी काय आम्ही पत्रकार परिषद देखील घेतली। तर प्रत्येकाला प्रत्येक मुद्दा समजलेला असावा, कारण इथे म्हणता म्हणता इकडे 100 एनजीओचं इकडे एका छताखाली 100 एनजीओ आल्या होत्या आणि खूप बरं वाटलं की प्रत्येकाला समजून आणि त्यांना आता पुढे कसं जायचं आहे हे समाधान आम्ही देऊ शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकलो, तर अतिशय आनंद होतो आहे। तर मी माझ्या महाराष्ट्र एनजीओच्या समितीच्या वतीने सर्व जळगावमधील ज्या संस्था इथे उपस्थित होत्या आणि येणार आहेत यांच्यासाठी 10वी वाटचाल म्हणून त्यांचे प्रेरणादायी प्रोजेक्ट आम्ही करण्यास बांधील आहोत, त्यांना मदत करण्यास बांधील आहोत, हे मी इकडे जाहीर करते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी युवराज अडुरे, अध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती। गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये ज्या संस्थांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं होतं, हे मार्गदर्शन योग्य पद्धतीनं मिळत नसल्यामुळे आम्हाला महाराष्ट्र एनजीओ समितीची स्थापना करावी लागली आणि हा संघर्षाचा काळ, त्यावेळी आम्हाला अनेक गोष्टींना आव्हान पेलावं लागलं आणि ते पेलत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या एनजीओ संस्थांना आम्ही भेटलो, अनेक ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांना भेटलो, अनेक उपक्रम जे CSR अंतर्गत केले जातात अशा कंपन्यांना भेटलो आणि अशातून असं लक्षात आलं की आपण कुठेतरी कमी पडतोय, एक संस्था म्हणून कमी पडतोय किंवा एखादी कंपनी आहे तर कंपनी म्हणून आपण कमी पडतोय। तर ती सुरुवात करत असताना संस्थांना डेव्हलप करणं आज काळाची गरज होती आणि संस्थांना डेव्हलप करण्यासाठी कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि ते आपण या माध्यमातून, कार्यशाळेच्या माध्यमातून, परिषद घेण्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत। आज जळगावमध्ये बघायला गेलं तर अनेक संस्था कार्यरत आहेत, पण त्यांच्याकडे निधी अभावी काम करू शकत नाही। उदाहरणार्थ बघायला गेलं तर आपण मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक एनजीओ काम करतायत आणि मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडून आपण चांगल्या पद्धतीनं CSR घेऊन या मेडिकल क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू शकतो। या ठिकाणी बघायला गेलं तर रेतीचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह होतो, तिथे कुठेतरी पर्यावरण जागृती करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी अशा काही संस्था आहेत की ज्या पर्यावरणाविषयी काम करतात, त्यांनी जर पुढे येऊन जर काम केलं तर त्यांना देखील आम्ही चांगल्या पद्धतीने निधी देऊन हे जे काही चालू आहे काम हे बंद पाडण्यासाठी आम्ही मदत करू, सहकार्य करू आणि नक्की आपला जो काही जळगाव आहे तो पर्यावरण पूरक चांगल्या पद्धतीने शाश्वत विकासा पद्धतीने काम करता येईल असं एक मी तुम्हाला आवाहन करतो की जेणेकरून आपण एक सामाजिक दुवा म्हणून काम करतोय तर एकत्र आल्यानं आपल्याला खूप मोठी संघटना आणि ताकद निर्माण होईल आणि या माध्यमातून आपल्याला जळगाव हा पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकास म्हणजे टिकणारा विकास करायचा असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वजण याल असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।